नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूयात ताज्या घडामोडी। आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार हतेडी खुर्द येथील 21 वर्षीय तरुणानं बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यावरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली होती। मात्र या प्रकरणी संशय आल्यानं पोलिसांनी सर्व बाबतीत तपास केला असता प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली। बुलढाणा तालुक्याच्या हतेडी खुर्द येथील 44 वर्षीय समाधान घायवट हे दारूच्या व्यसनाधीन झाले होते आणि त्यामुळे त्यांना कंटाळून त्यांचा 21 वर्षीय मुलगा अनिकेत घायवट यानं वडिलांच्या गुप्तांगावर मारहाण करून त्यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकत पुरावा नष्ट केलाय। हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय। आरोपीनं केलेल्या गुन्ह्याची पोलिसांसमोर कबुली दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करत आहेत। पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे समाधान घायवट राहणार हतेडी यांची मिसिंग झाल्याबद्दलची तक्रार त्याचा मुलगा अनिकेत घायवट यांनी दिली होती आणि त्या तपासाच्या अनुषंगाने आमचे तपासी अधिकारी हेड कॉन्स्टेबल काकडे यांनी सीडीआर आणि इतर सर्कमस्टन्स एव्हिडन्स त्यांचे मित्र त्यांचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तपासावरती थोडासा संशय आल्यानंतर काल एपीआय माळी साहेब आणि काकडे यांनी जो फिर्यादी आहे याच्याकडे आईसमोर सखोल चौकशी केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावर आरोपींनी कबुली दिली की मी घटना तारीख वेळी माझ्या वडिलांना दारू पिऊ नका याच्यावर वाद झाला आणि मी त्यांना त्यांच्या गुप्तांगावर लात मारली आणि मारहाण केल्यामुळे त्यांना ते जागीच मरण पावली आणि मग आरोपीने प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्याच शेतातल्या परड्यामध्ये जमा असलेल्या लाकडामध्ये ते प्रेत टाकून आग लावून दिली होती। या संदर्भाने सर्व माहिती एपीआय माळी साहेब आणि काकडे यांना मिळाल्यानंतर लागलीच वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेशजी तांबे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अमोलजी गायकवाड आणि माननीय उपविभागीय अधिकारी श्री सुधीरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी एपीआय माळी साहेब यांनी घटनास्थळ पंचनामा करून त्याच्यामध्ये घटनास्थळावरील सर्व पुरावे जप्त केलेले आहेत। आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीचा पुढील तपास पीसीआर घेऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आलेला आहे। धुळे शहरातील नवरंग पाण्याच्या टाकीसमोर आज एक धक्कादायक घटना घडली। भर रस्त्यात अचानक रस्ता खचल्यानं या मार्गावरून जाणारी एसटीची लाल परी बस थेट खड्ड्यात अडकली। बसचं मागील चाक संपूर्णपणे खड्ड्यात रुतल्यानं बस एका बाजूला धोकादायकरित्या कलंडली होती। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र बसमधील सर्व प्रवासी आता सुरक्षित आहेत। या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि काही काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती। स्थानिक प्रशासनाकडून या मार्गावर नुकतंच भूमिगत जलवाहिनी आणि चेंबरचं काम करण्यात आलं होतं। मात्र या कामाच्या निकृष्ट दर्जामुळेच रस्ता खचल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होतंय। घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केलाय। संबंधित यंत्रणेने केलेल्या 14 फुटी चेंबरच्या कामात मोठा हलगर्जीपणा झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। नवरंग पाण्याच्या टाकीच्या समोर ही बस आढळली खड्ड्यामध्ये। हा म्हणजे रात्री आम्ही 12 वाजेपर्यंत इथे उभे होतो, बसलेले होतो। या चौकातीत मी बसतो तेव्हापर्यंत काहीच नाही होता। आम्ही सकाळ अशी घटना घडली इथे। ही ड्रेनेज लाईन जी टाकली होती त्याचा मोठा चेंबर फोडला होता इथे 14 फुटाचा। तो पोकळ होऊन त्याच्यामुळे ही बस धसली इथे। म्हणजे आता उन्हाचं टेम्परेचर जास्त हे डांबर रोडाचा पिघलत होता त्याच्यानी हे घटना घडलेली आहे। आणि एमजीबीने जे काम केलेलं आहे एकदम दुष्ट काम केलेलं आहे। एमजीबीने सर्व ठिकाणी असे मोठे मोठे खड्डे करून आणि त्याला असंच भरून ते निघून गेलेले। आता ही घटना जी गाडी हे फक्त एमजीबी वाल्यांच्यामुळे झाली। दुकान लावतो 2,000-3,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। कांदे बटाटे वगैरे भाजीपाल्याचं रोडामुळं झालेलं आहे। तर आता त्याची भरपाई कोण देणार? मुळं झालं आहे रोडाला खड्डे पडले, पाणी वाहून आलं, आमचं नुकसान झालेलं आहे। तर याची भरपाई कोण देणार? आता आम्ही व्याजाने पैसे घालून माल भरला होता। आम्ही काय सकाळी दुकान लावली, संध्याकाळी जे आवरलं त्याचे आम्हाला पोट भरावं लागतं।
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं कुकुट पक्षी नष्ट करण्याचं ऑपरेशन आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलत मोठ्या प्रमाणात कोंबड्या, अंडी आणि कुकुट खाद्य नष्ट केलंय. नवापूर परिसरातील 18 पोल्ट्री फार्ममधील तब्बल 4,682,000 कोंबड्यांचं कलिंग करण्यात आलंय. तसंच जवळपास 25 लाख अंडी नष्ट करण्यात आलेत. 5 लाख क्विंटलपेक्षा अधिक कुकुट खाद्य देखील नष्ट करण्यात आलंय. सध्या संबंधित पोल्ट्री फार्ममध्ये सॅनिटायझेशन, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता मोहीम वेगानं सुरू आहे. पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून संपूर्ण परिसरावर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 90 दिवस कोणताही पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. या कारवाईमुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला असला तरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रशासनानं खबरदारीचे सर्व उपाय हाती घेतलेत. यावर्षीच्या बर्ड फ्लूच्या उद्रेकामध्ये जवळजवळ 15 पोल्ट्री फार्ममधील सर्व पक्षी आपण नष्ट केले आहेत. जे पॉझिटिव्ह फार्मच्या 1 किलोमीटर परिसरात होतो. त्यामध्ये टोटल 4,06,682 पक्षी, 24,91,723 अंडी आणि 5,48,958 किलोग्राम खाद्य आपण नष्ट केलं आहे. आणि याचबरोबर अजून जे परसातली कोंबडी आहे त्याचं कलिंग बाकी आहे. केंद्रीय पथकाची जी भेट असते ही निश्चित असते, पण अजूनचा प्रोग्राम माझ्याकडे अजून आलेला नाही. पण या हप्त्यात येईल अशा आम्हाला बातमी तुमच्याकडनंच कळलेली आहे की येईल म्हणून, पण येणार 100%. या बातमीसोबतच ताज्या घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.